तुझ्या इंट्रोचा पण डे आला. कुठून सुरू करू? ओके. साकोमापासूनच आपण म्हणजे बोलायला लागलो. त्याच्या आधी तर असं काही आपलं हे नव्हतं, पण तिथून जी मैत्री सुरू झाली आपली, ती आतापर्यंत तशीच आहे जशी ती 25 वर्षापूर्वी होती. तोच ईज आहे आपल्या बोलण्यामध्ये, तोच कम्फर्ट झोन आहे जो आपल्याला तेव्हा आपण बोलायचो तेव्हा होता. म्हणजे अजूनही तू आला तरी आपण नॉनस्टॉप किती वेळ गप्पा सांगू त्याचा काही नेम नाही राहणार. ऑब्व्हियसली लोकांना सांगायचं म्हणजे साकेत इज अ व्हेरी गुड फ्रेंड. इफ यू टॉक विथ हिम फॉर 5 मिनिट्स फॉर द फर्स्ट टाईम, you will never forget this man. He has that comfort level. I mean, he makes the person sitting in front of him comfortable. आणि तो म्हणजे समजा तुमची मैत्री झाली तर तो आयुष्यभरासाठी तुम्हाला लक्षात ठेवेल आहे आणि तुमच्याशी जुळून राहील असा व्यक्ती आहे. दुसरं म्हणजे साकेत इज अ व्हेरी इंटेलिजंट मॅन. मी जेवढं काही साकेतला पाहिलं आहे ॲज अ मॅनेजमेंट किंवा अभ्यासातसुद्धा, ही थिंग्स फ्रॉम ऑल साईड वॉट एव्हर इज द, म्हणजे फॉर एक्झाम्पल साधा नळ जरी लावायचा असेल ना तरी तो चारी साईडनी विचार करेल. इट इज जस्ट ॲन एक्झाम्पल की हे आपण काम कसं इझिली करून घेऊ शकतो, कोणाकडून करून घेऊ शकतो. ही हॅज दॅट इंटेलेक्ट लेवल. दॅट इज दॅट इज अ म्हणजे मॅनेजमेंट स्किल्स ज्याला म्हणतात त्या खूपच चांगल्या आहेत साकेतच्या. आणि ऑब्व्हियसली त्याचा इंटेलिजन्स आहे म्हणून तितक्या चांगल्या मॅनेजमेंट स्किल्स आहेत. दुसरं म्हणजे ॲट द सेम टाईम ही इज व्हेरी इमोशनल. असा तर साकेत खूप खंबीर उभा आहे आपल्यासमोर असं वाटेल. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू एक्स्ट्रॅक्ट इमोशन्स, वॉट इज गोईंग ऑन इन हिज माइंड. यू हॅव दॅट पोटेन्शियल टू लुक इन टू हिज आईज अँड or in a stance you have you can realize, म्हणजे तितकं तुमची क्षमता असायला पाहिजे की एका विशिष्ट वेळी त्याच्या डोक्यामध्ये काय चालू आहे तो तुम्हाला बोलून दाखवेल आणि तुम्ही त्याला समजून घेऊ शकता की नाही म्हणून. तर तो स्वतःकडे खूप म्हणजे हे करून ठेवतो, लपवून ठेवतो म्हणू शकतो. तर तुम्हाला खरंच तेवढं स्मार्ट व्हावं लागतं की तू बोल आता काहीतरी असं. लेवल हेडेड म्हणाला होता साकेत मला तू, बट सगळ्यांना मला हे सांगायचं आहे की इट वॉज द सेम एज पिरियड म्हणू शकतो आपण. आय लॉस्ट माय फादर इन सेकंड इयर अँड साकेत लॉस्ट काका इन दॅट एमोशिप जेव्हा तो बॉन्ड आला तेव्हा. आणि ऑब्व्हियसली दोन्ही ज्या गोष्टी होत्या त्या सडनच होत्या दोघांच्या पण आयुष्यात. तर जेव्हा साकेतच्या बाबांसाठी फोन आला तर आय वॉज नोईंग की फ्रॉम वॉट ही इज गोईंग. बट थोडंसं मला असं वाटतं की त्यावेळेला एव्हरीथिंग वॉज टू मच स्कॅटर्ड इन साकेत्स फॅमिली. पण स्टील ॲज अ मॅन ऑफ द फॅमिली ही स्टूड अप आणि त्यांनी स्वतःला तो इतका म्हणजे आतमधनं म्हणू शकता की तुटलेला होता तरी त्यांनी स्वतःला सांभाळलं, दोन्ही बहिणींना सांभाळलं, आईला सांभाळलं आपल्या आणि खंबीरपणे उभा झाला, स्वतःचं करिअर घडवलं. विदाऊट एनी सपोर्ट ही वेंट टू US अँड नाऊ ही इज अ व्हेरी गुड. म्हणजे इंटरनल मेडिसिनमध्ये त्यांनी इतकं आपलं PG केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि नाऊ ही इज अ वेल नोन फॅकल्टी ओव्हर देअर. स्वतःचा संसार थाटला निधीसोबत आणि जे काही काकांचं म्हणजे नाव होतं, इतकं मोठं नाव होतं, त्या नावाला साजेसं असं प्राऊड फील करणारं काम साकेतनी केलं आहे. म्हणजे वी आर स्टील प्राऊड ऑफ यू फॉर ऑल दीज थिंग्स. सो आय एम नॉट दॅट लेवल हेडेड. तू जास्ती आहे माझ्यापेक्षा. जनरली तू पॅनिक करत नाही. मी खूप जास्ती आधी पॅनिक करून घेते आणि मे बी दॅट इज यू कॅन से अ फिमेल ऑरा असू शकतो. आणि पण यू आर मोर स्ट्रॉंग दॅन मी, हे मला आज सांगावंसं वाटतं आहे. आणखीन काय म्हणू टकलू तुझ्याबद्दल.
अजूनही साकेतशी बोलली की 25 इयर्स बॅक जे काही आमचं हे म्हणजे बोलण्याचं हे होतं तसंच येतं, फक्त 5 मिनटं पहिले US चा ॲक्सेंट मला त्याच्यातनं बाहेर काढावा लागतो. आणि आता पण मला असं वाटतं की 1 महिना आधी तू यावं इथे आणि तुझ्यातनं ट्रम्प आणि US बाहेर काढावं लागेल आणि मग आपण रियुनियनला जाऊ. आणि कॉम्पिटिशनमध्ये आय थिंक लठ्ठपणामध्ये मला नाही माहिती की म्हणजे मी जास्ती आहे की तू आहे, पण केसांमध्ये तर आय थिंक माझ्या डोक्यावर अजूनही जास्तीच आहे तुझ्यापेक्षा. आणि लास्ट म्हणायचं म्हणजे यू आर अ वंडरफुल पर्सन साकेत. तुझ्यासारखा मित्र मिळणं हे खूपच नशिबाची गोष्ट आहे. तू प्रत्येक स्टेपला प्रत्येक याच्यामध्ये म्हणजे इतक्या वर्षांमध्ये आता तू नागपूरला नाही आहेस, पण मला माहिती आहे की तू जेव्हा होतास तेव्हा खंबीरपणे उभा होता. खूप साऱ्या पर्सनल गोष्टी असतात मित्रांमध्ये किंवा म्हणजे फॅमिलीमध्ये ज्या आपण असं जनरली सांगू नाही शकत. वी विटनेस ऑल दोज थिंग्स टुगेदर आणि आपण इथपर्यंत आलो आणि तू असाच राहा अशी माझी मनापासून इच्छा आहे. इच्छा म्हणण्यापेक्षा तू तसाच राहशील ही मला गॅरंटी आहे. आणि लवकर ये, आपल्याला खूप बोलायचं आहे आणि खूप मस्ती करायची आहे. तुझे हे 3 सेलिब्रिटी डेज मला माहीत आहे इट विल बी अ ब्लॉकबस्टर वीकेंड. कारण की इतके लोक आहेत तुझ्यावर जीव ओतणारे की मला वाटतं व्हॉट्सअप क्रॅश होऊन जाईल आहे. सो ऑल द बेस्ट. सी यू.